जे भाजपचे आमदार सुरेश धसे की त्यांना प्राजक्ता माळीचं नाव त्यांनी घेतलं आणि तेव्हापासून ते वाद निर्माण झाला. त्या वादावरती अनेकांनी अनेकाचे आपापली मतं मांडलेली आहेत. पण कालचा मोर्चा सुरू असतानाच सुरेश धसांनी जे वक्तव्य केलं आणि त्यात प्राजक्ता माळीने येऊन पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे जे समाजाच्या मोर्चाला आहे जो माध्यम प्रतिनिधीचा आणि माध्यमाचा जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळाला नाही. कारण की तो प्राजक्ता माळीनी प्रेस करून पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर प्राजक्ता माळीच्याच न्यूज लागायला लागल्या आणि जे संतोष शिंदे यांना निर्घृणपणे मारण्यात आलं त्याच्याविषयी चर्चा देखील झाली नाही. आरोपी अजून पकडलेले नाहीत. त्याच्यावरती CBI इन्क्वायरी मागणी केली पण ती पण होत नाही आणि आरोपीला पकडलंच नाही अजून. आणि आरोपीला या मंत्र्यांचं न संरक्षण आहे. मंत्री आणि सगळीच आरोपींना वाचवायचा प्रयत्न करतायत असंच वाटतंय. फक्त दाखवलं जातं की आम्ही यांची आरोपींना पकडतोय पण आता किती दिवस झाले संतोष शिंदेंना न्याय कधी मिळणार? किती निर्घृणपणे त्यांना मारण्यात आलं पण न्यायच मिळत नाही. तर न्याय मिळायला हवा आणि संतोष शिंदेंना त्यांच्या मुलांची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे, शिक्षणाचीच पूर्ण. आणि त्यांनी शासनानं मोबदला पण दिला पाहिजे त्यांना 1 करोड रुपयाचा. त्यांना इथल्या निर्घृणपणे आणि धनंजय मुंडेंची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण की धनंजय मुंडे यांचे कॉल रेकॉर्डसुद्धा तपासायला हवेत आणि धनंजय मुंडेची काही जर यात असेल तर त्यांनासुद्धा मंत्रिमंडळातून हटवून त्यांची चौकशी करायला हवी. कारण की संतोष शिंदे हे मराठा समाजाचे आहेत म्हणून मारण्यात आलं का असंच मेन वाटतंय. कारण की हे सरकार हे मराठा समाजाच्या विरोध आहेत असंच वाटते. कारण की हे सरकार आलं तेव्हापासून कित्येक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होते. संतोष शिंदेची हत्या झाली असताना तिथे आरोपींना पकडले जात नाही. आरोपी अजून मोकाट आहेत. आरोपींना लवकरात लवकर पकडायला हवं आणि त्यांना शिक्षा ही फाशीची मिळालीच पाहिजे अशी मराठा समाजाची देखील मागणी आहे. त्यांच्या सर्व बीडकर बांधवांची सुद्धा मागणी आहे. आणि आरोपींची चौकशी होत असताना जेवढे नेते आहेत, जेवढे पोलीस आहेत, सगळ्यांची सीरिया जे या प्रकरणामध्ये आहेत त्यांची चौकशी व्हायलाच हवी असंच वाटतंय. आणि संतोष शिंदे यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच मनपूर्वक देवा पुढे प्रार्थना करतो. जय हिंद, वंदे मातरम.